मनोज दादा, मी एक मराठी मुलगी, तुमची लहान बहीण म्हटलं तरी चालेल. तुम्ही आरक्षणासाठी अख्खा महाराष्ट्र पेटवलात, म्हणून आता माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्या. दादा, महायुतीचे मुख्यमंत्री मराठा नेते एकनाथ शिंदे, दुसरे मराठा नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुम्ही भ्रम देखील काढेनात, पण तुमच्या ध्यानीमध्ये बसले ते फक्त फडणवीसच. ज्यांनी मराठा आरक्षण देण्याचं पहिलं पाऊल उचललं त्यांची तुम्ही पार जात काढलीत हो. मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे, अजित पवारांना विचारायचं सोडून तुम्ही येता जाता फडणवीसांच्या नावानं बोंबा मारताय. पण मग आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना कुठं आणि कसं रोखलं हेही सांगा ना दादा. तुम्ही आरक्षणासाठी इतकं केलं म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास झालाय. मग तेवढं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर हे आरक्षण कोर्टात कसं टिकेल हेही जरा समजावून सांगता का दादा? नाहीतर दिलेलं आरक्षण टिकलं नाही म्हणून तुम्ही बोंबा मारायला मोकळे. मनोज दादा, ज्या लोकांनी मराठा आंदोलनात पोलिसांवर हात उगारला, दगडफेक केली, वाहनं तोडली, सरकारी आणि खासगी मालमत्तेचं नुकसान केलं, आमदारांची घरं पेटवून लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरचे गुन्हे मागे कसे घ्यायचे दादा? नाही दादा, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीसाठी आक्रमकही होताना दिसत नाहीत. पण हो, आरक्षणासाठी फडणवीसांचे 288 आमदार पाडण्यासाठी तुम्ही पेटून उठलात. याचा जरा गुपित सांगता का हो दादा? लोक बाहेर म्हणतात फडणवीसांचे आमदार पाडून आरक्षण मिळालं तर तुम्ही थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली जाणार. खरंय का हो दादा हे? दादा, तुम्ही आरक्षणासाठी खूप काही केलं, अक्षरशः राजकारणात उतरायचं ठरवलं, पण तरीही आम्हा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार हे सांगाल का? मराठा आरक्षणासाठी माझ्या भावांनी आत्महत्या केली, त्यांच्या मायबापांना तुम्ही कधी भेटलात का हो दादा? मी तुमची लाडकी बहीण आहे, तुमच्या उत्तराची वाट बघते.